आपण कोर्टात गेलं पाहिजे. त्या हिशोबाने सावंत सर व इतर टीमने काम सुरू केलेलं आहे. आणि त्यामुळं इतर लोक त्या टायमाला पण काय बोलत होते की मुख्यमंत्र्याला घेऊन जाऊ आणि आपण एका मिलचं उद्घाटन करू, म्हणजे ती मिल आपल्याला भेटेल आणि तिथं घर भेटेल. ते तर झालं नाही. मुख्यमंत्री पण पदावून गेले, पण ते काम झालं नाही. पण आपण जे न्यायालयीन लढ्यासाठी आपण सुरुवात केलेली आहे त्याला चांगल्या प्रकारे मार्ग भेटत चाललेला आहे. आता न्यायालयीन लढा लढण्यासाठी आपल्याला ही जी रिट पिटिशन फाईल करावं लागतं हायकोर्टमध्ये. ती रिट पिटिशन दोन प्रकारचे रिट पिटिशन असतात हायकोर्टमध्ये. एक अपिलेट रिट पिटिशन, एक ओरिजिनल साइडचे रिट पिटिशन. आता अपिलेट रिट पिटिशन काय असते, सातारा कोर्टामध्ये, जिल्हा कोर्टामध्ये एखाद्याने जर केस हरलं तर त्यांना आपल्याला हायकोर्टामध्ये अपील करता येतं. त्यामुळे त्या पिटिशनला काय म्हणतात, अपील पिटिशन. म्हणजे ती इथल्या कोर्टाची पिटिशन अपील पिटिशन केलं. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये एक ओरिजिनल ऍक्ट बनलेला आहे, म्हणजे ओरिजिनल साइटचा ऍक्ट बनलेला आहे. तर ओरिजिनल साइटचा ऍक्ट का बनला, तर इंग्रजाच्या टायमाला जे मुंबईमध्ये राहतात, बृहन्मुंबई व मुंबईच्या जे ज्युरिडिक्शन आहे महानगरपालिकेचं, त्या ज्युरिडिक्शन मध्ये जे काही डिस्प्यूट होती, जे काही प्रॉपर्टीचे मॅटर होते, जे काही वारस एखाद्याचे प्रॉपर्टी डिस्प्यूट विल बनवलं, त्याची जे काही डिस्प्यूट होती ते सर्व डिस्प्यूट मुंबई हायकोर्टच्या ओरिजिनल साइटला पाठवलं जातं. त्याचं कारण म्हणजे ती प्रॉपर्टी मुंबईमध्ये आहे, ती प्रॉपर्टीचा ओनर मुंबईमध्ये राहतो, ती फॅमिली मुंबईमध्ये राहते. म्हणून त्या हायकोर्टला पॉवर देण्यात आली की तुम्ही प्रॉपर्टीचं रेट जर 1 करोडच्या वर असेल तर ती पिटिशन डायरेक्ट हायकोर्टच्या ओरिजिनल साइटला अपील करता येते, म्हणजे फाईल करता येते. त्याप्रमाणे आपलं गिरणी कामगारचं बी तशीच पिटिशन आहे. कारण गिरणी कामगाराचं जे भांडणं आहे तिथं कोर्टामध्ये जात असताना पहिल्या सुरू विचारलं जातं की ज्युरिडिक्शन. ज्युरिडिक्शन म्हणजे काय, जर कोल्हापूरला मर्डर झालं तर त्याचं FIR साताऱ्याला घेत नाही, कारण त्याचं ज्युरिडिक्शन ठरलेलं आहे. कोल्हापूरचं ज्युरिडिक्शन, साताऱ्याचं ज्युरिडिक्शन. तसं ओरिजिनल साइडचं सुद्धा ज्युरिडिक्शन ठरलेलं आहे, त्याचा एक इलाका ठरलेला आहे की इथल्या कोर्टामध्ये कुठले मॅटर येतील. तर इथल्या कोर्टामधले इथल्या प्रॉपर्टीशी रिलेटेड मॅटर ओरिजिनल साइडला फाईल केले जाते. तर आपलं मॅटर हे हायकोर्टच्या ओरिजिनल साइडला जाणारं मॅटर आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही कुठे काम करत होता, मुंबईमध्ये. तुमचं वास्तव मुंबईमध्ये होते. मुंबई कुठं काम, कोण्या ठिकाणी काम करता, मिल मध्ये काम करत होता. मिल कुठे आहेत, जेवढ्या मिल आहेत मुंबईमध्ये ते सर्व बृहन्मुंबईच्या इलाक्यामध्ये, परळपासून तर पूर्ण कुर्लापर्यंत, म्हणजे मुंबईच्या ज्युरिडिक्शन मध्ये मिल आहे. मग आपले प्रॉपर्टीच भांडण आहे ना. घर म्हणजे सिव्हिल डिस्प्यूट, हे काय क्रिमिनल भांडण नाहीये, आपलं सिव्हिल लढाई आहे. मग तुम्हाला घर पाहिजे, घर कुठं पाहिजे, मुंबईमध्येच पाहिजे. मग मुंबईमध्ये काय पाहिजे, कारण आम्ही मुंबईमध्ये मिल मध्ये काम करत होतो. मिल कुठे आहे, मुंबईच्या जागेवर आहे. आणि आम्हाला घर कुठं पाहिजे, मिल जिथे होते त्या जागेवर आम्हाला घर पाहिजे. म्हणून आपलं कॉज ऑफ ऍक्शन मुंबईमध्ये झालेलं आहे. म्हणून ओरिजिनल साइट, जे मुंबईची ओरिजिनल साइट आहे, ओरिजिनल साइटचा एक ऍक्टच आहे, त्याचे वेगळे सेक्शन आहेत. त्या ऍक्ट नुसार आपलं डिस्प्यूट मुंबई हायकोर्टच्या ओरिजिनल साइटला गेलं जातं. दुसरी गोष्ट, कोर्टामध्ये हे ज्युरिडिक्शन झालं. दुसरी गोष्ट विचारलं जातं, बाबा कॉज ऑफ ऍक्शन, भांडणाचं कारण काय. जे विचारणार, बाबा तुम्ही आलात काय, काय भांडणं झालं, मारामारी झालं तर पोलीस स्टेशनला जातो, भावाच्या प्रॉपर्टी डिस्प्यूट झाले की कोर्टात जातो. मग कोर्ट पण विचारणार, बाबा कॉज ऑफ ऍक्शन, भांडणाचं कारण काय. तर आतापर्यंत आपलं भांडणाचं कारण काय ते ठरलेलं आहे. काय भांडणाचं कारण आहे की आपण मागच्या वेळेस मी सांगितलं की जे आता मी एक नोटीस पण बनवलेली आहे, त्या नोटीस मध्ये सर्व उल्लेख. नोटीस मध्ये आपला पहिला 1991 चा जो GR निघालेला आहे, 1/3 जागा मुंबईच्या मालकांना दिली जाते, 1/3 जागा गिरणी कामगारांना